गुड मॉर्निंग मित्रांनो. बाळांनो, कसे आहात? खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. आपली परीक्षा होती त्यामुळे आपल्याला भरपूरसा वेळ असा निघून गेला. मला वाटतं की आपण 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक इथपर्यंत आपला सिलेबस झालेला आहे. आज आपण पेज नंबर 57 द ट्विन्स ही जी पोएम्स आहे तर ट्विन्स ही पोएम्स आपण बघणार आहोत. बाळांनो, मी तुम्हाला याच्या आधी सांगितले की कवितेचा अभ्यास करताना काय महत्त्वाचं आहे. कवितेतले 10 मार्क मिळवण्यासाठी आपल्यासाठी त्याचं ॲप्रिशिएशन्स आणि ती पोएम बोथ द थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. सो ती कविता अभ्यास करताना व्यवस्थित अंडरस्टँडिंग होणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे वी आर गोइंग टू लर्न द पोएम ट्विन्स. खरं तर मी 10वी असताना मला 10वीला ही कविता होती आणि तुमच्यासाठी सुद्धा ही कविता आहे. आता ही कविता म्हणजे यामध्ये हायपरबोल हा फिगर्स ऑफ स्पीच आहे, ज्याला ओव्हर स्टेटमेंट म्हणतो. काहीतरी गोष्टी जे आहेत त्याच्यापेक्षा जरा चढवून सांगणं. कधीकधी वी डोंट इझिली ट्रस्ट, आपण त्या गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाही. पण ट्विन्स म्हणजे माहीत आहे, ट्विन्स म्हणजे 2 जुळी मुलं किंवा 2 जुळी मुली पण असू शकतात किंवा एक मुलगा आणि एक मुलगी पण असतात. आता त्यांच्या आयुष्यामधले जे प्रॉब्लेम्स होतात त्याविषयीची ही कविता आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू रीड द पोएम. पेज नंबर 58 वर या. द ट्विन्स इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रू सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. इट पझल्स ऑल आर कीथ अँड kin. It is reach a fearful pitch. For one of us was born a twin, you not a soul knew which. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus you see, by fate's decree or others' nurse whim, my brother John got Christian me, and I got Christian him. This fatal likeness even dogged my footstep when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me, to prove that you were you? Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, years after years, the same absurd mistake went on, and when I died, the neighbors came and buried brother John. तर बाळांनो, ही कविता आहे. तर यातले काही जे शब्द आहेत, न्यू वर्ड्स आहेत तुमच्यासाठी, तर ते या साईडला आहेत बघा, लेफ्ट साईडला. फॉर्म अँड फीचर. फॉर्म अँड फीचर मीन्स स्ट्रक्चर अँड अपीरन्स, म्हणजे दिसणं, हुबेहूब दिसणं, त्याची बॉडी शेप असं म्हणू शकतो. आता इथं टेकिंगचा अर्थ इथं हिअर मिस्टेकिंग, चुकून असं घेतलं आहे. खीथ अँड खीन म्हणजे रिलेटिव्स, नातेवाईक. पीच म्हणजे इथं लिमिट, हाईट, मर्यादा. डिक्री मीन्स ऑर्डर, आदेश म्हणा, देवाचा आदेश. विम अ सडन चेंज ऑफ माइंड, अचानक लहरीपणा म्हणतो त्याला. ख्रिश्चन मीन्स नेम गिवन टू अ बेबी ॲट द नेमिंग सेरेमनी, नाव ठेवणे, बारसं घालणे. फॅटल लीडिंग टू अ डिझास्टर ऑर डेथ, म्हणजे फॅटल म्हणजे प्राणघातक असं मराठीत म्हणू शकतो. डॉग मीन्स कंटिन्यू टू फॉलो, म्हणजे पाठलाग करणे, तशा गोष्टी होणे. फ्लॉग म्हणजे चाबकाचे फटके बसणे, बिटन ऑफ. अँड टर्न द टाईड, चेंज द सिच्युएशन. तर अशी छोटीशी कविता आहे. तर या कवितेमध्ये काय बघा, जे 2 जुळी मुलं आहेत तर त्या 2 ट्विन्समध्ये होणाऱ्या सर्कमस्टन्सेस, परिस्थिती कशी बदलत जाते ती सांगितले. हा जो जॉन आहे तो सांगतो. खरं तर ॲक्च्युली काय झाले बघाच या कवितेमध्ये. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लेम, म्हणजे माझं सगळं जे शरीर होतं किंवा माझं माझ्या सगळ्या शरीराची ठेवण. फेस माझा चेहरा, लेम सगळा अवयव माझा. आय ग्रू सो लाईक माय ब्रदर, म्हणजे मी शरीरानं म्हणजे सगळं हुबेहूब माझा जसा भाऊ होता तसाच मी मोठा झालो. आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. दॅट फोक्स म्हणजे पीपल, दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम, त्यामुळे लोक काय करायची, त्याला समजून मला घ्यायची. अँड ईच फॉर वन अनदर, म्हणजे आम्ही दोघंही ट्विन्स असल्यामुळे
एकमेकाला कळत नसायचं की माझा भाऊ कोण आहे आणि मी कोण आहे. आम्ही दोघंही सारखेच दिसत होतो, जसं तुमच्या पुस्तकामध्ये ते पिक्चर आहे तसं. इट पझल्ड ऑल आर कीथ अँड किन. आणि हा जो गोंधळ होता हा फक्त आमच्यामध्येच नव्हता, आमच्या फॅमिलीमध्ये नव्हता, तर आमचे सगळे नातेवाईक आहेत, रिलेटिव्ज आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये इट पझल्ड, तो सगळ्यांच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचे की माझा भाऊ कोण आहे आणि मी कोण आहे. इट रिच्ड अ फिअरफुल पिच फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आणि इथं सुद्धा लेखकानं जास्त असं ओव्हर स्टेटमेंट केलं आहे की म्हणजे असं म्हटलं की हा लिमिट जो क्रॉस करून आमच्यामध्ये कुणीतरी एक ट्विन्स जन्माला आला होता. येट नॉट अ साऊल न्यू विच. म्हणजे कुणालाच माहिती नव्हतं की तो आत्मा कोण होता, मी ट्विन्स होतो की माझा ब्रदर ट्विन्स होता. त्यामुळे हे सगळं कन्फ्युजन होतं. असा हा फर्स्ट स्टांजा आहे. वन डे टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आवर नेम्स वे फिक्स, as we were being washed by nurse, we got completely mixed, and thus you see by a fate's decree, or rather nurse fame, my brother John got christened me, and I got christened him. आणि वन डे म्हणजे आम्ही ट्विन्स जन्माल्यानंतर एके दिवशी खूप भयानक अशी चूक झाली. बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स, म्हणजे आमची नावं ठेवण्याच्या आधी एक खूप मोठी चूक झाली. तर ती चूक कुणाकडून झाली? ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स. जी नर्स होती, आम्हाला जी आंघोळ घालणारी जी बाई होती, तिनं काय केलं, वी गॉट कम्प्लिटली मिक्स. म्हणजे समजा दोन असे पाळण्या आहेत आणि त्या पाळण्यामध्ये मुलांची नावं ठेवायची आहेत आणि त्यामध्ये झोपवलं होतं. पण कुठल्या तरी एका बाईनं किंवा नर्सनं काय केलं, त्या दोघांना घेऊन गेली आंघोळसाठी. आणि दोघं म्हणजे पहिला काहीतरी आईनं सांगितलंच ना की याचं नाव हे ठेवूया, त्याचं नाव ते. बट वी कम्प्लिटली मिक्स. पण आम्ही काय झालो, कम्प्लिटली मिक्स झालो. त्याचं नाव मला देण्यात आलं. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री, नशिबाचा आदेश समजा, किंवा ऑर रादर्स नर्स फेम, किंवा त्या जी नर्स होती त्या नर्सचा लहरीपणा समजा, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी. माझा जो भाऊ जो जॉन आहे, म्हणजे ॲक्च्युली माझ्या भावाचं नाव मला ठेवण्यात येणार होतं, जॉन माझं नाव असणार होतं, पण माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. म्हणजे त्याचं नाव मला ठेवण्यात आलं आणि माझं नाव त्याला ठेवण्यात आलं. खरं तर हे मी नंतर एक्सप्लेन करेल, कदाचित ती ओव्हर स्टेटमेंट पण होऊ शकते. तर माझ्या भावाचं नाव त्याला आणि त्याचं नाव मला असं ठेवण्यात आलं. दिस फॅटल लायकनेस इवन डॉग माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल. जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळा, म्हणजे आम्ही ट्विन्स असल्या कारणाने आमच्या आयुष्यातल्या ह्या ज्या चुका होत्या, दिस फॅटल लायकनेस इवन डॉग, हे असंच चालू राहिलं. माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग. फॉर जॉन टर्न आउट अ पोल. म्हणजे माझा जो भाऊ जॉन होता तो काहीतरी चुका करायचा आणि त्याची शिक्षा मात्र मला व्हायची. म्हणजे समजा आता दोघं तुम्ही सारखे आहात आणि तुमच्या भावानं काहीतरी मिस्टेक केला आहे, तर तुम्ही दोघंही सारखे असल्यामुळे द पीपल वेअर कन्फ्यूज, लोकांच्यामध्ये कन्फ्युजन असायचं. त्यामुळे कुणी चूक केले ते कळायचं नाही. त्यामुळे शाळेमध्ये असताना सुद्धा कदाचित कधी कधी आपणाला ह्या चुका व्हायच्या. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. आणि जेव्हा मला शिक्षा व्हायची तेव्हा मी सगळ्यांना सांगायचो, टू एव्हरीवन आय न्यू, व्हॉट वुड यू डू इफ यू वर मी टू प्रूव्ह दॅट यू वर यू. तर तुम्ही काय केलं असता, माझ्या ठिकाणी जर तुम्ही असलं असतं तर तुम्ही काय केलं असता की तुम्हीच आहात, म्हणजे तुम्ही दुसरा कोण नाही. समजा मी काहीतरी चूक केलेलो आहे, पण माझ्या भावाला त्याचा जर मार बसत असेल तर तू काय सांगेल की बाबा आम्ही दोघंही सारखेच दिसतोय. म्हणजे काही वेळा असे जे ट्विन्स असतात त्यांचे कपडेही सारखे असतात, भरपूर वेळा त्यांच्या भरपूरशा ज्या गोष्टी असतात त्या सारख्या असतात. त्यामुळे असं फ्रुटलेसली म्हणजे निरर्थकपणे, निष्फळपणे मी सगळ्यांना विचारायचो की मीच आहे. हे तुम्ही म्हणजे जर तुम्ही ट्विन्स असला असता तर तुम्ही कसं प्रूव्ह केलं असता की मीच आहे. व्हॉट वुड यू डू इफ यू मी टू प्रूव्ह दॅट यू वेर यू. म्हणजे तुम्हीच आहात. आर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाईड. आणि आमचं जे क्लोज रिसेम्बलन्स होता म्हणजे समानता होती, ते टर्न द टाईड म्हणजे चेंज द सिच्युएशन. ही सिच्युएशन खूपच वाईट झाली ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. डोमेस्टिक म्हणजे फॅमिली लाईफ. माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये ह्या ज्या चुका व्हायच्या त्या खूपच अशा पुढे निघून गेल्या. फॉर समाहू माय इंटेंडेड ब्राईड. माय इंटेंडेड ब्राईड म्हणजे माझी होणारी जी बायको होती, म्हणजे जिला मी बघून आलो होतो, ज्या मुलीचं माझ्याबरोबर लग्न होतं, बिकेम माय ब्रदर्स वाईफ. तर ती माझ्या भावाची बायको झाली.
म्हणजे ज्या मुलीशी मी लग्न करणार होतो आम्ही दोघेही सारखे होतो, त्यामुळे त्या मुलीचं लग्न माझ्या भावाबरोबर झालं. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम अब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. आणि वर्षानुवर्ष ह्या ज्या मूर्खपणाच्या ज्या पुलिश मिस्टेक्स होत्या त्या पुलिश मिस्टेक अशाच का होत गेल्या, चालत गेल्या. अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड ब्युरिड ब्रदर जॉन. आणि ह्या अशाच मिस्टेक होत गेल्या. आणि नंतर जेव्हा मी मेलो, अँड वेन आय डाईड द नेबर्स केम, सगळे शेजारी आले, अँड ब्युरिड ब्रदर जॉन. आणि माझ्या भावाला, म्हणजे मी मेलो आणि माझ्या भावाला पुरण्यात आलं, गाडण्यात आलं. तर ह्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत, तर ही कविता अशी आहे, खूप सोपी आहे, खूप शॉर्ट आहे, पण ह्यातल्या काही गोष्टी बघा. तर कदाचित आता इथं काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी वर्कशॉपमध्ये. त्या वर्कशॉपमधल्या प्रश्नाचं तुम्हाला समजेल की बाबा ह्यातल्या काही गोष्टी ह्या तुम्ही बिलीव्ह ठेवणाऱ्या नाही आहेत, विश्वास न ठेवणारे आहेत. ह्याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच कुठला आहे, ह्यातली सेंटर आयडिया काय, ह्यातली सेंटर आयडिया काय कवितेमधली की हे दोघंही भाऊ ट्विन्स असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या मिस्टेक्स ह्या चुका, तर ही त्याची सेंटर आयडिया. आणि सेंटर आयडिया मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे तुम्हाला वेन यू आर रायटिंग द ॲप्रिशिएशन, तुम्ही जेव्हा रायटिंग ॲप्रिशिएशन लिहित असताय तेव्हा तुम्हाला सेंटर आयडिया 2 किंवा 3 याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे, कारण सेंटर आयडियासाठी 2 मार्क आहेत. आणि ही लिहित असताना तुम्हाला नेमकं काय ह्या कवितेत आहे ते सांगावं लागेल. म्हणजे तुम्हाला असं सांगावं लागेल की 2 भाऊ हे ट्विन्स जन्माला आले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अशा भरपूरशा मिस्टेक झाल्या आणि त्याची पनिशमेंट कुणाला तरी अशी होत गेली. आणि भाऊ नंतर असं हे झाले. हे बघा इथं वर्कशॉप आहे, रिराईट युजिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ. आता स्पीकरच्या लाईफमध्ये कुठल्या कुठल्या मिस्टेक झाल्या इन देअर प्रॉपर ऑर्डर, तर ह्यातल्या तुम्ही त्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायच्या आहेत. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न परत तुम्हाला परीक्षेला येतोय की सिक्वेन्समध्ये, म्हणजे इन ऑर्डर टू सिक्वेन्स असं तुम्हाला ते लिहायचं आहे. ही गॉट बीटन अप ऑफन ॲट स्कूल, त्याला शाळेमध्ये सारखे मार बसायचे. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ, जो बोलणारा होता त्याची बायको दुसऱ्याची झाली. द स्पीकर डेस्परेटली आस्क फॉर गायडन्स. आता हा जो बोलणारा जो आहे स्पीकर आहे तो असं म्हणजे केविल वाण्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही मीच आहे, मी नव्हेच असं जर सांगायचं असेल तर तुम्ही ते काय कराल. नो वन इन द फॅमिली कोड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमधले डिस्टिंग्विश म्हणजे फरक, म्हणजे हा कोण आहे तो कोण आहे याचा फरक त्याच्या फॅमिलीमध्ये कोणीच करू शकलं नाही. ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वेअर गिवन टू द 2 ट्विन्स ब्रदर्स, म्हणजे नाव ठेवण्याची जी काय समारंभ होता त्यावेळेला दोघांची नावं वेगवेगळी ठेवण्यात आली. इवन इन डेथ द ट्विन्स वर नॉट स्पेअर ड्युरिंग ब्युरियल, म्हणजे तो मेल्यावर सुद्धा त्याला सेपरेट करण्यात आलं नाही. तर असं ते हे सांगितलेलं आहे. आता ह्या ज्या एफ पर्यंतच्या ABCD EF ह्या ज्या काही सिक्वेन्स घटना आहेत त्या घटना तुम्हाला सिक्वेन्समध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत. पुढे पिक आउट 4 सिच्युएशन इन द लाईव्ह ऑफ ट्विन्स विच आर टू ॲब्सर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव्ह. आता पिक आउट 4 सिच्युएशन, या कवितेमधल्या अशा काही 4 अशा गोष्टी सांगा की त्या ट्विनच्या लाईफमधल्या की विच आर ॲब्सर्ड, त्या कशा आहेत, त्या रॉंग आहेत, मूर्खपणाच्या आहेत, तुम्ही इझिली त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आता ट्विन्स जरी असला तरी म्हणजे याचं नाव त्याला देण्यात तर ही सुद्धा गोष्ट कशी नाही, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी ती नाही आहे, ती सुद्धा आपणाला ती रॉंग वाटते. त्यानंतर शाळेमध्ये हा प्रत्येक वेळा चुका करायचा आणि त्यालाच मार बसायचे. त्यानंतर हा मुलगी बघायला गेला आणि याची होणारी बायको त्याची झाली, किंवा हा मेला आणि दुसऱ्याला काढण्यात आलं. तर ह्या 4ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ॲब्सर्ड्स वाढतात, मूर्खपणाच्या वाढतात. कम्प्लीट द वेब डायग्राम, पोएट युजेस ह्युमर्स टू. तर ह्या कवितेमध्ये पोएटनं काय केलं, ह्युमर म्हणजे विनोद केलेला आहे. तर का, तर त्या कवीला सांगायचं की आपलं जे डेली जे काय रुटीन बोरिंग लाईफ आहे त्याच्यातून आपल्याला रिड्यूस बोर्डम म्हणजे आपल्याला जे काय बोरिंग कंटाळवाणं लाईफ आहे त्यातून आपल्याला थोडंसं हे व्हायचं आहे. क्रिएट लाफ्टर, आपल्याला हसण्यासाठी. राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. अशा 2 गोष्टी या कवितेतल्या सांगा की ज्या तुम्हाला खूपच विनोदी वाटतात. तर मला तरी ही वाटते की याची बायको त्याची झाली आणि हा मेल्यानंतर त्याच्या भावाला पुरण्यात आलं. तर ह्या 2 गोष्टी खूपच मजेशीर वाटतात की असं होणंही शक्य नाही आहे. त्यानंतर पिक आउट द लाईन्स दॅट कंटेंट अलिट्रेशन, पण आणि हायपरबोल. आता अलिट्रेशनचा अर्थ काय मी सांगितलं आहे तुम्हाला, ज्या वेळेला एखादं अक्षर लेटर्स
जे साऊंड म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, तो जर रिपीट झाला तर अलिट्रेशन अलंकार होतो. पणचा अर्थ डबल मिनिंग आहे, दोन्ही श्लेष अलंकार इन मराठी म्हणतो. आणि हायपरबोल म्हणजे ओव्हर स्टेटमेंट, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवर इझिली काय करणार नाही, विश्वास ठेवणार नाही. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत तर तुम्हाला ह्यातल्या फिगर्स ऑफ स्पीच हे करायचं आहे, शोधायचं आहे. त्यानंतर मी या कवितेचं तुम्हाला ॲप्रिशिएशन पाठवतो आणि हे सगळं ॲप्रिशिएशन तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित करायचं आहे. तर ही एवढीशी छोटीशी कविता आहे, तर ती व्यवस्थित रीड करा, त्याचं सगळं वर्कशॉप सोडवा आणि ॲप्रिशिएशन लिहा. तर आज आपण इथंच थांबूया.